मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये सर्वच पक्षांसाठी करो या मरो अशी परिस्थिती होती। या स्पर्धात्मक लढतीत मालाड कुरार विलेज वॉर्ड क्रमांक 43 येथे भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा पराभूत झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे एकमेव उमेदवार अजितराव राणे यांनी या वॉर्डमध्ये विजय मिळवून मुंबईतील विजयी उमेदवार म्हणून आपले स्थान निश्चित केले। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज येण्यामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी आहे वॉर्ड क्रमांक 43 चे विजयी उमेदवार ते शरद पवार चंद्र गटमधून निवडून आलेले आहेत। आणि एक महत्त्वाची सांगायचं म्हणजे मुंबईमधून एक असेच उमेदवार आहेत जे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटमधून निवडून आले आहेत। अजितजी काय सांगाल, एक विक्रम केलाय तुम्ही, एकमेव उमेदवार मुंबईमधून जे शरद पवार चंद्र गटमधून निवडून आले। मी आम्ही माझा पक्ष कमी पडला असं मी बोलणार नाही। मुंबई शहरामध्ये आमच्यासारखे कुठेतरी कार्यकर्ते कमी पडलेत। माझ्या पक्षाचे नेते फार मोठे आहेत, खूप चांगले आहेत। म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा मी एका शेतकऱ्याचा मुलगा मुंबई शहरामध्ये 3 वेळा नगरसेवक बनतो, माझी बायको 5 वर्ष बनते, मी BSTचा सदस्य होतो, मी प्रभाग समितीला चेअरमन होतो। तर माझ्या पक्षातील नेत्यांनी मला खूप मदत केली, म्हणजे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे। परंतु आमचं दुर्भाग्य आहे की ते कार्यकर्ते आपल्या विभागामध्ये पक्ष टिकू शकले नाहीत आणि म्हणून मुंबई शहरामध्ये आमच्या पक्षाची वाताहत झाली। पण माझ्या नेत्यांना आम्ही कधीच दोष देणार नाही। माझे नेते इतर नेत्यांपेक्षा खूप चांगले आहेत। ते फोन उचलतात, डायरेक्ट भेटतात, संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करतात, तुमच्या कार्यक्रमाला येतात, तुम्हाला मान देतात, तुम्हाला सन्मान देतात। आणि एवढं करून जर मी माझा पक्ष मुंबई शहरामध्ये कार्यकर्ते जर वाढवत नसेल तर हे दुर्भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे। आणि असं अजिबात नाही की मी एकटा नगरसेवक निवडून आलो, अनेक नगरसेवक अनेक उमेदवार या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणूक लढले माझ्या पक्षाच्या चिन्हावर। परंतु यश अपयश ठीक आहे, पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधी अपयशाला घाबरणारा नाही, कारण आम्ही शरद पवारांच्या तालमीमध्ये तयार झालेला, त्यांच्या विचाराने तयार झालेला कार्यकर्ता एवढ्या लगेच हार मानणार नाही। काय सांगाल, तुम्ही सुप्रियाताईंना भेटलात, कशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा दिल्यात? ना, ताई आमच्या या देशाच्या नेत्या आहेत। ताईंना अनेक वेळेला या देशाने मोदी साहेबांनी, या देशाच्या पंतप्रधानांनी, त्यांनी या देशाच्या अनेक मुद्द्यावर त्यांनी सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त करून त्यांना संसद रत्न म्हणून अनेक वेळा त्यांना मिळालेलं आहे। आज सुप्रियाताईंनी मला एवढंच विचारलं की अजित, तू एका कठीण परिस्थितीमधून तू या ठिकाणी पक्षाला मुंबई शहरामध्ये परत उभा करतोयस, आम्हाला तुझ्याबद्दल अभिमान आहे। माझा सत्कार केला आणि ताईने सत्कार करणं, माझ्या आईने सत्कार केला, माझ्या माईने सत्कार केल्यासारखं आहे। आमच्या सगळ्या महिला आहेत ह्या माझ्या सगळ्या सत्काराचा फार दिवसापासून, म्हणजे मी काहीच नव्हतो त्यावेळेपासून या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात। माझी मिसेस आणि माझ्या मिसेसला सर्वांनी खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे आणि खूप चांगलं, म्हणजे महिला आमच्याकडच्या ज्या महिला आहेत, ज्या आमच्या ताईसारख्या सुप्रियाताईंच्या विचारावर चालणाऱ्या महिला आहेत, ज्या ताईने ह्या देशामध्ये बचत गटांना प्राधान्य दिलं, ज्या ताईने महिलांना 50% आरक्षणासाठी पवारसाहेबांना प्राधान्य दिलं, त्या पक्षाकडे महिलांची संघटना असणारच साहजिक आहे। पुन्हा तुम्ही निवडून आलात, एक खूप अपेक्षा असते लोकांची, कशा प्रकारे त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल? माझ्या अपेक्षा ह्या लोकांचं, माझं सर्वात पहिलं माझ्या कुरारचं डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे। कुरारमध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकची समस्या ही फार मोठी समस्या आहे। कुरारमध्ये नशेच्या आहारी गेलेली तरुण मुलं, 14, 15, 16 वर्षाची मुलं ही नशेच्या आहारी गेलेली आहेत आणि ही नशा स्वस्तामध्ये मिळते आणि त्याच्यामुळे मला भविष्यामधलं फार मोठं एक आव्हान आहे। आणि आपल्या माध्यमातून मी या पालकांना पण सांगेन की तुम्ही घरी आल्याच्या नंतर मोबाईल वगैरे TV न बघता मुलांबरोबर तुम्हाला बॉन्डिंग केलं पाहिजे, मुलांशी बोलावं लागेल, तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल। तुम्ही मुलांशी बोलत नसाल, बाहेरून आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरच बसलात तर तुमची मुलं नेमकी नशा करून आली आहेत की मोबाईल का आले हे त्यांच्या डोळ्यात डोळे टाकल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। आणि म्हणून मी माझ्या कुरार गावातील सर्व लोकांना विनंती करेन, कुरारच्या डेव्हलपमेंटसाठी आता निवडणुका झालेल्या आहेत, दुश्मनी एकमेकाची विरोधक सगळं संपलेले आहेत। आता मला ज्यांनी मदत केली त्यांचा पण नगरसेवक आहे आणि ज्यांनी मदत केली नाही मी त्यांचा पण नगरसेवक आहे। त्याच्यामुळे माझ्या विरोधकांनी जे लोकांनी विरोधक केले, जे आता माझ्याकडे खोट्या नावाची तक्रारी करतायत, माझ्यासोबत असणाऱ्या ज्या मुलांच्या तक्रारी करतात, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मी तक्रारीला कधीच कोणाच्या घाबरलो नाही, कारण मी एका सुभेदार घराण्यातला मुलगा आहे। मी स्वतः आर्मीमध्ये मी सोल्जर म्हणून काम केलेलं आहे। एवढ्या लगेच कोणाच्या समोर हार मानणार नाही, परंतु आपण एकत्र राहून काम करूया। कुरारच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र आलं पाहिजे
आणि कुरारची वाढती नशामुक्ती करण्यासाठी तुमची मला फार गरज आहे, विरोधकांची मला फार गरज आहे. ज्यांनी ज्यांनी पाडायचा प्रयत्न केला त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि ज्यांनी निवडून दिलं मी त्यांनाही धन्यवाद देतो. ताई काय सांगाल, विजय झालेत, कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि हा विजय आमचा किंवा दोघांचा नाही, हा सर्व लोकांचा आहे. एक माणुसकी इथे जिवंत ठेवली ह्या कुरारच्या लोकांनी आणि एक चांगला व्यक्ती निवडून दिला. ज्यांनी ज्यांनी पैसे वाटले त्या पैशाला विरोध करून एक चांगला व्यक्ती कसा निवडून देऊ शकतो हे कुरारच्या या लोकांकडून आपण शिकू शकतो. माझ्याबरोबर काही स्थानिक महिला आहेत. ताई तुम्ही काय सांगाल, आज अजितदादा निवडून आलेत, कसं वाटतं तुम्हाला आणि काय अपेक्षा आहे? छान वाटतं. त्यांनी सर्वांची कामं केली आणि त्यांनी लोकांचं मन जिंकले म्हणून ते निवडून आले. त्यांनी भ्रष्टाचार वगैरे असं काही कोणाला वाटून वगैरे केलेलं नाही. तुम्ही काय सांगाल? काही नाही, ते फक्त आमचे आधार आहेत. तर आमचा आधारस्तंभ असं नीट उभे राहू देत. काय त्या सांगाल? आधारासाठी हे जसे आता मन जिंकून आले तसे पुढे पण सदैव त्यांनी सगळ्यांची मन जिंकावी. अपेक्षा काय काय कामं केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे विकास केला पाहिजे? काम तर आता ते जसे बोलले व्यसनमुक्ती करायला पाहिजे ते तर केलंच पाहिजे आणि ट्रॅफिक जाम तर भरपूर आहे आपल्या कुरारमध्ये. त्या संदर्भात तर त्यांनी पाऊल उचललंच पाहिजे आणि ते उचलणार एवढी आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावर. अजूनही काही महिला आहेत. ताई तुम्ही काय सांगाल? ते नगरसेवक असताना त्यांनी तेव्हाही कामं केलेली आहेत, नसतानाही तेवढीच कामं केलेली आहेत जी नगरसेवक लोक करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अजून जास्त अपेक्षा म्हणजे आपण करू पण नाही शकत. कारण का ते म्हणजे एक व्यक्तिमत्व असं आहे की गरिबांसाठी पण तेवढेच, कोणाच्या दुःखात पण तेवढे सहभागी झालेले, सत्ता नसताना सुद्धा. आणि आता असताना तर नक्कीच ते सगळ्यांच्या सोबत राहणार अशी आशा आहे. मला आता रडायला येतं की दादाने आमची लई मदत केली आहे. कोणी मदत नाही केली. माझं घर तुटताना त्यांनी आम्हाला एवढी मदत केली आहे की पोलिसांनी पण मदत नाही केली. माझं घर तुटताना लोकांनी आम्हाला लई हैराण केलंय, पण दादाने आम्हाला घर बांधून त्यांनी खर्चाने आम्हाला पैसे दिले, उभं केले. म्हणून मला लई रडायला येतं की दादासारखी इकडे कोणच नाही माणूस. आपण इथे पाहू शकतो की नगरसेवकांची इथे खूप तारीफ होत आहे. अजून काय महिला आहेत. ताई तुम्ही काय सांगाल? मी सांगेन जसं ते म्हणाले की आमचं घराणा सुभेदार आहे, तसेच ते खरंच सुभेदारासारखेच वागले आहेत. सगळ्या तळागाळातल्या सगळ्या माणसांना त्यांनी आपलंसं केलं, त्यामुळे आम्हाला ते परके कधी वाटलेच नाही. त्यामुळे ते आमचे घरचेच ते निवडून आले म्हणजे आम्हाला स्वतःला इतका अभिमान वाटतोय ना की खरंच म्हणजे आम्ही कुठच्या 43 मध्ये आहोत, 37 मध्ये आहोत हा प्रश्नच नाही. आमचा माणूस आला म्हणजे आमची लढाई जिंकली असं वाटतंय. आपण इथे पाहू शकतो की खूप तारीफ. अजूनही काही सीनियर सिटीजन आहेत, मी त्यांच्याशी जाणून घेतो. मेरे भी बात करने का है कि मेरा 3 साल से मेरी जगह ले लिया, काट के ले लिया एक रूम, और पीछे कितना गंदगी, ऊपर से कचरा डालता है, खाना डालता है. मैं 82 वर्ष की बुढ़ी झाड़ू मारने के लिए पीछे जाता है, कोई सुनते नहीं है. इतना गंदा रखता है पीछे मावली वाले का इधर. क्या लगता है अजीत रावलानी जी आए हैं तो क्या लगता है आपको, कैसे काम होगा अभी? अभी काम होएगा. मेरा आत्मा बोलता है कि अभी अच्छा करके देगा मेरे को. मैं इतना आशा रखती है. और ये दादा है ना, हम लोगों को, गरीबों को, हम लोगों को है ना बहुत साथ देते हैं. और इनके जैसा सच्चा नगर सेवक इधर ये कुरार विलेज में कोई नहीं है, इसलिए हम लोग ने अब दादा को ही वोट किया है. और दादा ही आएंगे हर साल, हर बार दादा ही आएंगे. और दादा जैसा कोई इंसान है ही नहीं कुरार विलेज में, सच्चे इंसान है वो. बात सुनता है, सब होता है. हॅलो, माझी दादांकडून एकच इच्छा आहे की दादांनी होएगा. 3दा हॅट्रिक मारून मेयरपद भूषावं अशी माझी इच्छा आहे. आपण इथे पाहू शकतो की पुन्हा सारखे अजितदादा राबवण्यात इथे नगरसेवक अशी इकडच्या स्थानिक लोकांची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.